नमस्कार, मी भाग्यश्री. माझा आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका का कर्जबाजारी झाली, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. भाजपची 2017ची राजकीय परिस्थिती राहिलेली नाही. शहरात अनेक प्रश्न आहेत. निवडणुकीत भाजप कसा प्रचार करणार त्यावर आमचाही प्रचार अवलंबून असेल, असंही त्यांनी सांगितलं आहे. पाहूया भाऊसाहेब भोईर यांची परखड मुलाखत माझा आवाज न्यूज चॅनेलवर. पाहत रहा, ऐकत रहा माझा आवाज न्यूज चॅनेल. आम्हाला जे अपेक्षित होतं की राष्ट्रवादीला काही ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या निश्चित होत्या, त्या कालच्या आरक्षण सोडतीमुळं त्या निश्चित आमच्या स्वरूपानं अतिशय उपयुक्त झालेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी जी निवडणूक झाली 2017ला, तो कालखंडाची ती त्यावेळेची परिस्थिती वेगळीच होती. पूर्ण भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. आता मुळातच आम्हीही महायुतीत असल्या कारणानं आम्हाला लोकांना जी भीती असायची की हे सत्तेत नाही, सत्तेत असल्यानंतर थोडा फरक पडतो, एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती भीती दूर आहे. भारतीय जनता पक्षानं आम्ही लोकांना समजेल किंवा लोकांना हे पण माहीत असतं, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पूर्वी निवडणुकीनंतर युती व्हायचीच की. त्यामुळे आता तो भाजपचा किंवा राष्ट्रवादी तो जे अंतर होतं ते अंतर कमी झाल्यामुळं मतदारांमध्ये संभ्रम नसणार. आता आम्हाला सत्तेतला आणि माणूस व्यक्ती म्हणून किंवा राष्ट्रवादीकडे ते पाहतात. भारतीय जनता पक्षानंतर सर्वात जास्त त्यांचे भारतीय जनता पक्षाचा का मी नामोल्लेख करतोय, त्यांचे नगरसेवक 77-78 नगरसेवक होते. त्यामुळं ती आता परिस्थिती तशी आम्हालाही तेवढी समान संधी प्राप्त झालेली कालच्या आरक्षणच्या सोडतीनंतर. देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बल आम्हाला सकाळी बोलताना म्हणाले की आगामी महानगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाचा महापौर बसेल. तर याबाबत आपल्याला काय वाटतं? नाही, योगेश बल यांनी जे वक्तव्य केलं ना त्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. आमचे शहराध्यक्ष आहेत ते, कारण का कालच्या आरक्षण सोडतीमुळे त्यांचे विद्यमान नगरसेवकांची संख्याच घटली आहे मुळात, आणि त्यामुळं ती घटली असल्या कारणानं त्याचा उपयोग निश्चितपणे नवीन पक्ष होतो. आणि आम्ही सुद्धा सत्तेत आहोत ना, म्हणजे अजितदादांच्या रूपानं. आणि सर्वात जमेची बाजू म्हणून तुम्हाला आवश्यक, आणि तुम्ही त्याच्यात ते साक्षीदार आहात, हे शहराची खरं तर निर्मितीच्या माध्यमातून अण्णासाहेब मगरांच्या माध्यमातून वाटचाल करत असताना रामकृष्णजी मोरे नंतर खऱ्या अर्थानं शहराला एका वेगळ्या उंचीवर अजितदादांनी नेलेलं हे नाकारता येणार नाही. आणि तिकडे जे नेते आहेत ते सुद्धा दादांच्या आशीर्वादानं म्हणा किंवा दादांनी त्यांना योग्य वेळी संधी दिली म्हणून म्हणा. त्यामुळं मला असं वाटतं की सगळ्या पक्षातले नेते दादांनी घडवलेले आहेत. त्यामुळं काही अपवाद वगळता, परंतु सत्तेच्या माध्यमातून आज जे सत्तेवर आहेत ते सगळे अजितदादांच्या माध्यमातून त्यांची राजकीय निर्मिती झालेली आहे, अपवाद मूळ भारतीय जनता पक्षाचे सोडून. आणि त्यामुळं इथल्या साधारणतः वयाच्या 40 ते 60-70 वर्षातली जी माणसं आहेत यांना 100% माहिती आहे की ह्या शहराचा विकास कोणी केलेला आहे. अख्ख्या भारतामध्ये योगेश बल महापौर असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली या शहराचं 5व्या नंबरचा सिटी म्हणून ओळखली जात होती, विकासाच्या गतिमान विकासाच्या माध्यमातून. तुमच्या अजितदादांनी ह्या ठिकाणी काम केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. आणि ह्या गेल्या 7-8 वर्षामध्ये मी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी म्हणत नाही, पक्षावर मी महायुतीत असल्या कारणानं त्यांच्या पण त्या लोकांनी पक्ष चांगलाच असतो, पण लोक त्या पक्षाला काही ठिकाणी कालबोट लागल असं कृत्य करत असतात. ते येत्या 7-8 वर्षामध्ये जे झालेलं आहे ते तुमच्या समोर आहे आणि ते आम्ही योग्य वेळी समोर आणू लोकांसमोर. आपण राष्ट्रवादीच्या स्थानिक फादर बॉडीमध्ये आहात. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक इच्छुकांची गर्दी होणार आहे. तर यावेळेस नेमका काय फॉर्म्युला वापरला जाईल उमेदवारी देताना असं आपल्याला वाटतं? नाही, मागच्या वेळेस काही मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पण चुका झाल्यात की हा माझ्या माझ्या अंडरमध्ये राहील, मग मी ह्यालाच तिकीट देऊ, आपण ह्याला निवडून आणू शकतो. ती परिस्थिती आता नाही राहणार आहे. अजितदादांनी स्वतः सर्व सूत्र हातात घेतलेली आहे. काही सर्वे त्यांनी केलेला आहे आणि निश्चित आम्हाला विचारलं तरच आम्ही हस्तक्षेप करणार. आणि काही ठिकाणी स्थानिक आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची जमेची बाजू काय की आमचं भारतीय जनता पक्ष नाही आहे त्यांना, कारण का दिल्लीतून आदेश आला किंवा तिथून आला, काहींना बऱ्याच वेळा वशिल्यांनी पण तिकीट. अजितदादा नाही तर कोण कार्यकर्ता, त्याची कुवत काय, त्याची पार्श्वभूमी काय, तो त्याची कॅपॅसिटी किती, या सर्व गोष्टीचं मूल्यमापन अजितदादा स्वतः करणार. त्यामुळं मला वाटतं की पूर्वी जसं झालेलं आहे तसं मुळीच होणार नाही.
आणि माझी देखील अपेक्षा तीच राहणार आहे की बाबा कोण जवळचा कोणापेक्षा त्या ठिकाणी त्याची निवडून येण्याची क्षमता, हाच निकष आपण लावणं, जसं मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाने केलं होतं आमची लोक घेऊन. सत्ताधारी भाजप आहे, त्याला खाली करणं एवढं सहजासहजी सोपं नाही. तर काय फॉर्म्युले वापरले जातील असं वाटतं? सत्ताधारी भाजप, आता आम्ही पण सत्ताधारी आहोत ना, असं थोडी. भाजप महानगरपालिकेत सत्ता, हे बघा, अचानक एखादा पक्ष फुटीनंतर 50-60 नगरसेवक तिकडे जाणे, तयार नगरसेवक, विद्यमान नगरसेवक जाणे, लक्ष्मण जगताप स्वतः त्या अवस्थेत होते आणि मी सुद्धा त्या टायमाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हे केलं, मग त्याचे परिणाम मला भोगावे लागले. पण असं काही नाही, सत्ता म्हणजे नेमकी काय? सत्ता म्हणजे सत्ता टोटल आमचे सर्व नगरसेवक तिकडे होते, म्हणून सत्तेच्या माध्यमातून आणि संपूर्ण देशामध्येच भारतीय जनता पक्षाची लाट होती. म्हणजे असं नाही की त्यावेळेस फक्त पिंपरी चिंचवडमध्ये लाट आली. एक असतो, एक लाट असते, एक ते का वलय असतं. आता ती परिस्थिती नाही ना, आता सर्वांना बरं त्यांची कारकीर्द त्यांना समजली आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 8 वर्षात त्यांनी जे काय केलेलं आहे ते शहराने पाहिलेलं आहे ना, शहर पाहतंय. त्यामुळं मला असं वाटतं की सत्तेत होते हेच विसरून द्या. आता त्याला देखील 8 वर्ष झाले, म्हणजे ते तो काय विषय नाही. आता नवीन गाडी नवीन राज, आणि अजितदादा मात्र जुनेच आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने आम्हाला त्याचा फायदा होईल. चिंचवड विधानसभेमध्ये लक्ष्मण जगताप यांनी बहुतांश नगरसेवक निवडून आले होते. आता ते नसल्यामुळे काय राष्ट्रवादीला फायदा होईल का? नाही, हे बघा, लक्ष्मण भाऊ आमचे मोठे बंधूच होते, त्यांच्याबद्दल दिवंगत आहेत ते. त्यांचं निश्चित या शहरासाठी काम त्यांनी केलंय, आम्ही बरोबर काम केलेलं आहे. हे बघा, अजितदादांनी पूर्ण लक्ष्मण भाऊ जगतापांना 20 वर्ष ताकद दिली, महापौर केलं, आमदार केलं, स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं, म्हणून लक्ष्मण भाऊ जनतेमध्ये समोर आले. आलं का तुमच्या लक्षात? त्यामुळं असं म्हणता येणार नाही लक्ष्मण भाऊनी कार्यकर्ते तयार केले, म्हणून लक्ष्मण भाऊला अजितदादांनी तयार केलेले आहे. त्यामुळे ते जे कार्यकर्ते आहेत ते अजितदादांचे आहेत. लक्ष्मण भाऊ सुद्धा अजितदादांचेच कार्यकर्ते होते, हे मी साक्षीदार आहे. त्यामुळे माझा कुणी खोडू शकणार नाही. वाटलं तर असं कोण बोललं तर मी एका मंचावर यायला तयार आहे. त्यामुळे असं काही नाहीये की लक्ष्मण भाऊंनी पक्ष वाढवला, लक्ष्मण भाऊला दादांनी वाढवला आणि ते डायरेक्ट तिकडे गेले सगळे लोक घेऊन. नाही तर आमचीच लोक आहे ना तिकडे सुद्धा. त्यामुळे ही लढत होईल ती व्यवस्थित होईल, तुल्यबळ होईल. पण आम्ही काय एकमेकांवर टीका करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जनतेला पण माहिती आहे की कुणाला ही निवडणूक स्थानिक पातळीवरची आहे. काही काय फार सगळ्याच पद्धतीमध्ये पक्ष पातळीवर चालते असं काही भाग नाही. सत्ताधारी भाजप महापालिकेत असताना आपण म्हणताय की राष्ट्रवादीचा महापौर बसणार, तर भाजपवर कमी पडलंय का? भाजप कमी नाही पडलं, कारण आरक्षणामध्ये त्यांची बरीच संख्या कमी झालेली. आम्ही नाही कमी केलं त्यांना, ते आपोआपच कमी झाले. लोकांचा रोष, हे बघा, विकास कामाच्या माध्यमातून भ्रष्टाचार किंवा अनेक गोष्टींना आम्ही त्याचा सगळा, हे बघा, आता निवडणुकीला रणांगणात उतरलेले त्यांचा लढाईचा मार्ग त्यांचे कोणते असणार आहेत, ते कोणत्या पद्धतीने व्यक्त होतात, आमच्याकडे देखील तेवढे व्यक्त होण्यासाठीच आहे, सगळं आहे. आणि जनतेसमोर वर्तमानपत्रामध्ये सतत काही ना काहीतरी येत असतं. आज महानगरपालिका देखील कर्जबाजारी झालेली, म्हणजे महानगरपालिका सतत फायद्यात असायची, का कर्जबाजारी झाली? तर आमच्याकडे लेखाजोखा त्यांनी, आता ते कशा पद्धतीची प्रचार यंत्रणा राबवतात, आम्ही त्यांच्यावर टीका करू इच्छित नाहीत. का महायुतीमध्ये आम्ही एकत्र तयार आहोत. आता आमचे तर होलसेलमध्ये सगळे घेतलेत त्यांनी, तर आम्ही 2-4-10-12 आले तर काय फरक पडतोय, घेणार ना आम्ही. शेवटचा प्रश्न आहे, कितीपर्यंत आकडा नजर गाठू शकता असं वाटतं आपल्याला? महापौर पद मिळवण्यासाठी जेवढा बहुमत लागतं ना तेवढं नक्की असणार. मग ती 1नी जास्त असेल, 10नी जास्त असेल, 2नी जास्त असेल, पण महापौर पदासाठी जे काही बहुमत लागतं ते असणार आहे आमच्याकडे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता तो प्रस्ताव वरिष्ठ पातळीवरच आहे. आम्हाला तर वाटतं सगळ्यांनी थेंबे थेंबे तळेच असे. त्यांच्या एखाद्या उमेदवाराचा 1000-500 मतांनी जर फटका बसत असेल तर आम्हाला तर सगळे निवडणुका काही ठिकाणी स्थानिक पातळीवरचे निर्णय नाहीत, ते वरिष्ठ पातळीवरचे निर्णय आहेत. आम्हाला जर विचारलं तर आम्ही सांगणार पॉझिटिव्ह सांगणार, कारण का एक मताची गरज आहे आम्हाला. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल.